जसे कपडे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, तसंच आपलं सौंदर्य वाढवण्याचा खूप महत्त्वाचा आणि मौल्यवान भाग जो आहे तो म्हणजे अलंकार. अलंकार किंवा दागिने सिंपल भाषेमध्ये हे प्रत्येकाला एक आवडीचा भाग असा मानला जातो. त्याच्या रिलेटेड एक लेख लोकप्रभामध्ये संस्कृती या सदरात लेखक आशुतोष उकिडवे यांनी कव्हर केलं. आणि हे जे दागिने आहेत किंवा अलंकार आहे याचं कव्हरेज त्यांनी दिलेलं आहे ते म्हणजे विमुक्तांचे. लेखाचं नाव आहे विमुक्तांचे लावण्यलंकार. निसर्गाशी एकरूप होऊन फिरस्ते जीवन जगणाऱ्या वेगवेगळ्या आदिम जमातीचे दागदागिनेही त्यांच्यासारखेच वैशिष्ट्यपूर्ण या रिअली ज्याप्रमाणे माणसं वेगळी असतात कारण विमुक्त असतात, भटके असतात, त्याचप्रमाणे त्यांचे दागिने पण त्याप्रमाणे असतात. आपल्याला माहिती आहे ही माणसं एका जागी स्थिर नसतात, फिरत असतात आणि यांचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे. आणि ही दागिने आपण जर बघितले त्यांचे ॲब्सोल्युटली क्लोजली कनेक्टेड और को रिलेटेड टू द नेचर. म्हणजे आपण जे फोटो एक एक बघितले की तोडे म्हणा किंवा फणी म्हणा किंवा बाजूबंद म्हणा याच्यामध्ये निसर्गाचा प्रत्येक अंश दिसतो आपल्याला. म्हणजे अगदी मगरीचं असलेला बाजूबंद आहे. फणी जी आहे ही वेगळ्या प्रकारची फणी हे वापरतात. काही ठिकाणी असं दिसून येतं आपल्याला पर्टिक्युलर पुरुषांमध्ये देखील जे दागिने आहेत तिथे पुरुष आणि महिला दागिन्यांचा वेगळाचा फरक नाहीये. काही ठिकाणी की काही कॉमन दागिने आहेत त्यातले पुरुषही वापरतात आणि महिला देखील वापरतात. जंगलात राहत असल्यामुळे वाईल्ड ॲनिमल्सचा मोठा क्वेश्चन मार्क असतो. आता प्रोटेक्शनसाठी देखील दागिन्यांचा वापर हा केला जातो. त्याची नजाकता, त्याचा स्टर्डीनेस, त्याची स्ट्रेंथ हे सगळं तुम्हाला ह्याच्यात दिसून येतं. मी जो हा लेख वाचत होतो मी खूप इम्प्रेस झालो कारण एक म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत दागिने असतात आणि तो जो भाग यांनी कव्हर केलेला आहे इट्स रिअली वंडरफुल पार्ट ऑफ इट. त्यामुळे न चुकता असा वाचणारा लेख विमुक्तांचे लावण्यलंकार न चुकता वाचा. संस्कृत सदर लेखक आशुतोष उकिडवे.